आज डाळ फ्राय बनवली होती. बनवायला खूप इझी आणि टेस्टला तर अतिशय सुंदर झाली होती म्हणा. आधी कुकरच्या भांड्यामध्ये ना तुरीची आणि मुगाची डाळ घेतली. त्यात थोडं पाणी आणि हळद टाकली. आता ह्याला झाकण लावून ना ह्याच्या 3-4 शिट्या करून घ्यायच्या. ही डाळ ना 3-4 शिट्यांमध्ये अगदी आरामात शिजते. त्यानंतर गरम तेलामध्ये थोडी मोहरी, हिरवी मिरची आणि कढीपत्ता टाकला. मग त्यात बारीक चिरलेला कांदा. कांदा अगदी मंद आचेवर ना चांगला नरम होईपर्यंत भाजून घ्यायचा. कांदा नरम झाल्यावर त्यात थोडं लाल तिखट, गरम मसाला आणि धने पावडर टाकली. मग त्यात बारीक चिरलेला टोमॅटो टाकून तो झाकण ठेवून ना आता थोडा वेळ वाफवून घ्यायचा. कांदा आणि टोमॅटो चांगला नरम झाल्यावर त्यात शिजवलेली सगळी डाळ टाकली. थोडंसं पाणी ॲड केलं. चवीपुरतं मीठ टाकून ना आता डाळीला छान अशी उकळी येऊ द्यायची. डाळीला उकळी आल्यावर डाळीला ना छान अशी लसणीची फोडणी द्यायची. त्यासाठी ना थोडंसं तेल गरम करून घेतलं. गरम तेलामध्ये थोडं जिरं, बारीक केलेली लसूण, थोडंसं लाल तिखट आणि 2 लाल मिरच्या. आता हे सगळं गरम गरम ना ह्या डाळीमध्ये ओतलं. थोडीशी वरून हिरवीगार कोथिंबीर टाकली. छान अशी डाळ फ्राय तयार झाली होती. मग काय मस्त असं ताट तयार केलं आणि मग जेवायला बसले. तुम्ही सुद्धा या जेवायला. बाय.